तर ते आमचं कोकण. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य जाधव. तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 8. आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतो आहे. आम्ही चाललो आता गणपतीपुळेपासून आता डायरेक्ट नवी मुंबई वाशी. दाखवतो तुम्हाला मधलेले पॉईंट. तर बघा शेवटपर्यंत, नक्की व्हिडिओ आवडेल. चला बाय बाय, स्टार्ट. सामान तिकीट भरला आहे. इकडे बघा, छोकरी इकडे आहे. हां, गणपती बाप्पा मोरया. कधी आलात तर नक्की इकडे या. मस्त हे राहायसाठी भारी येत आहे भक्त निवास. चला, तर आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आपला गणपती पुळेचा बघा हे भक्ती निवास पाठी आहे बघा. हे इथून आता जर्नी स्टार्ट केली. मध्ये मध्ये काय दाखवतो पॉईंट आपला, ते कशेडी घाट वगैरे. बोगदा झाला आहे. चला, खरं सांगतो मित्रांनो, एवढं भारी वाटलं ना. माझं तर कोकणातून आपलं पायच नव्हतं निघत तिकडं मुंबईसाठी यायला. खूप मजा आली. आणि आपल्या इकडचं वातावरण खूप भारी असतं. मी तर रायगडचं आहे, पण मला रत्नागिरीत एवढा खूप भारी वाटलं ना. म्हणजे मस्त, म्हणजे खूप मजा आली अशा निसर्ग वातावरणात रम्यात म्हणजे फिरायला. हे बघा, आता आम्ही इथं आलो आहे तर उपे गावाच्या पुढे काजू घ्यायला. काजू फॅक्टरी. स्वस्त्यात मस्त काजू. हे हा बघा मार्केट. कोणतं मार्केट आहे? दाकादेवी. दाखा रे. दाखा. मित्रांनो, इकडचं वातावरण बघा मस्त. इकडे रिक्षा बघा कशा आहेत, मस्त छान एकदम. आणि आमच्या रायगडमधल्या वेगळ्या इकडचं वातावरण पण छान पूर्ण. हे बघा समोरून सूर्य देवाचं दर्शन आहे. मस्त, खूप भारी. रस्ता छोटा आहे. हा आतला रस्ता आहे, पण तो संगमेश्वरच्या आधी एक ब्रिज लागतो, तिथून राईट मारून हा असा छोटा रस्ता आहे. सध्या आधी मोठा चालू आहे, पुढे खूप छोटा आहे. सावकाश होतो. खूप वळण आहेत, हेवी. हे बघा किती सुंदर आहे नजारा इकडचा. समोर समोर ट्रेनचा ब्रिज. हे बघा, हे बघा रस्ता खूप छोटा आहे मित्रांनो. म्हणजे सामान्य येतो. अरे रस्ता छान आहे, पण मध्ये मध्ये थोडे बघा मित्रांनो. आता हे बघा मित्रांनो, हे लागेल आपला हायवे, मेन हायवे. इथून चिपळूण आहे 45 किलोमीटर. संगमेश्वर राईटला इथून 3 किलोमीटर. म्हणजे आधीच एक फाटा राहतो. ब्रिज आहे इथे बघा, ब्रिजच्या आधी बघा. इकडं संगमेश्वर इकडे साईडला. इकडे आपला मुंबई. समोर डोंगर कधी मस्त. रस्ता खूप छान आहे. आता हे बघा राईटचं काम चालू आहे लेनचं. बघा सावर्ड्यानंतर ते घाट लागतो, खूप छान आहे. भारी दोन लेन आहेत, इकडे दोन इकडे दोन, टोटल 4.
येण्यासाठी 2, चालण्यासाठी 2. डोंगरावरती मस्त वाटतं. बघा चिपळूण चिपळूण. चिपळूणच्या पुढल्या घाटात मस्त आहे. तर मित्रांनो मी परशुराम मंदिरावर आलो आहे. आपला त्या कोकण हायवे आपला हायवेलाच आहे. ते थोडं आतमध्ये 2-3 किलोमीटर. हे बघा ही समोरची एंट्री आहे. मंदिर हा आजूबाजूचा परिसर. खूप भारी वाटतं इकडं. छान मंदिर आहे. आता सुरुवात झाली इकडं. ही बघा पूर्ण दांब्या दगडी बांधले वरपर्यंत. यज्ञवेदी. तर राणेसाहेब आले जरा इकडं थांबलो. तर मित्रांनो आता या परशुराम मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ काढले. ते आपले नारायण साहेब आले, त्यांच्या मुलं त्यांचा अभिषेक चालू होता. आरती पण भेटली. खूप म्हणजे असं भारी वाटते मनाला. थोडा असे व्हिडिओ काढून देत नाही, इथे बाहेर पण काढून देत नाही. हे बघा असं मंदिर आहे. ब्रह्मेंद्र स्वामी स्मृती केंद्र. हॅलो हां खालच्या बाजूला नाश्ता प्रसाद आहे. बाप्पाचं मंदिर. तर मित्रांनो बघा हा इकडं हे आहे यज्ञवेदी, हवन करण्याचे ठिकाण. आता इथं माझी दाखवली मागाशी पूर्ण दगडाची आहे. हे बघा नागाचं आहे. काहीतरी वैशिष्ट्य आहे. काय मम्मी? परशुरामाच्या मंदिरामध्ये शेषनाग घेऊन प्रसाद खाऊन जातो. ओके. हा कसला? हे बघा उभी माय रेणुका. हे बघ छोटंसं मंदिर इकडे आहे. हां काय हे मूळपीठ मंदिरात जाऊया आपण. तर मित्रांनो ह्या आतल्या मंदिरात काय पण आलो होता दर्शन घेऊन. श्री रेणुका माता.
माय श्री उभी रेणुका माय. इकडे बघा हा पाठी आहे गंगामाता मंदिर. त्यामध्ये कबूतर खानावरती शिवकालीन मार्ग. तेव्हा मित्रांनो परशुरामाची मूर्ती बघा किती मोठी आहे. हे इकडं कासव तळाव कासव कासव बघा किती मोठा तळाव. तो 2 आहेत. एक तिथे आहे इथे पण आहेत. हे बघा गंगा मातेचं कुंड. हे पैसे लागले. शंकराने काय शंकराच्या डोक्यावर असतं गंगा. ओके हां हां शंकराच्या मातेवर गंगा स्थापन झाली ती तेव्हाच आहे. हे बघा छान मंदिर एकदम. तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे मित्रांनो. निघालो होतो आता परतीच्या वापरत वाटीला. तिकडं हायवेपासून जवळ आहे. 3 किलोमीटर आतमध्ये असेल. पण बोर्ड त्याच्या जवळपास लावला आहे. फक्त तिथून आतमध्ये यायचं आहे. रस्ता थोडा कच्चा आहे रस्ता. पण खूप बघण्याचं म्हणजे चांगला बघण्यासारखं बस छान. हवा खाली पूर्ण डोंगरात चिपळून दिसतो त्या साईडला. चिपळूणची नदी बघा किती खूप मोठी आहे. खाली हायवे. तर मित्रांनो आता एक लोटे गाव आहे हायवेला. ते थांबलो नाश्ता करा आम्ही. मिसल पाव मागवले. मिसल पाव नाश्ता. तू काय मागवले? अंडा मागवला. अंडा सॉरी आमलेट पाव. मी मागवला रस्सा वडा. खायला या. तर मित्रांनो लय भारी नाश्ता होता. आपला इकडं रत्नागिरी साईडनं आलात ना की लेफ्ट साईडला जे हे आहे ना लोटे गाव. तिथून त्या सर्व्हिस रोड टाकायची. लगेच लेफ्ट साईडला 2 मिनिटावर अंतरावर हॉटेल आहे बघा छान एकदम. हॉटेल साधा हॉटेल आहे पण भारी जेवण वगैरे. कळंबा मिसल म्हणून ते भारी आहे. आम्हाला तर खूप आवडला जेवण नाश्ता. आला तर नक्की भेट द्या. हे लोटेगावचं फिश मार्केट. समोर गाडी पार्किंग केली. पुढे कसं वाटतं आपल्याला? एकदम ओके. एकदम ओके. परशुरामचीच ना सातारा परशुरामचा. हे बघा वरून पूर्ण स्पीड ब्रेकर किती आहेत बघा. हे आता कारण हे जरूर होते स्पीड ब्रेकर लावायला. 8 टन बाबा डेंजर एकदम. तर गाड्या किती ठोकल्यात त्याला. नाश्ता दिसतो गाड्या समोर. पुरा आपला यल मध्ये आहे. यल मध्ये अर्धा यस. इकडे पलटी झालं. पूर्ण ऑइल वगैरे चालला आहे. रस्त्याला पूर्ण ऑइल झाला आहे. या गाड्या कंटिन्यू ठोकले जोरात. गाडीची अवस्था बघा आली.
आमच्या चालू गाड्या बाबांनो. हा बघा खेड रेल्वे स्टेशन. खेड रेल्वे स्टेशन का बघा मित्रांनो. मंदिर ते खेडला. कशेरी बोगदा, कशेरी टनल. बारा किती गार आतमध्ये ना, ते गार वाटतं एकदम. खूप मोठा आहे तरी पण. एकच कोकणामध्ये आपल्या बोगदा असा आहे, बाकी कुठे बोगदे नाही. ते कसं वाटतं बोगदा? मस्त ना, ए भारी. इथे मागे एक बस चालली होती, हे बघा ती समोर बघा ती. टोल खालू बाजा ब्रिज. सावित्री पूल महाड. हा जुना आहे ना, जुनाच आहे हा, जुना आहे तर परत बांधले झाला. हा तो नवीन तिकडे पलीकडं. समोर ढगबा काही सुंदर दिसत आहे. इकडं रायगड गेला खालून इकडं. कंधारपाले लेणी. देवा इकडे बघ राईटला बघ कुठं आहे लेणी बघा. कंधारपाले लेणी लेणी. हा आहे लोणेर. आता तसा थांबलोय. खूप गरम होते. वाजे 2. होय मानगावला मानगावची नदी. इकडं मानगाव बाजारपेठ. पुढं इकडं लेफ्ट श्रीवर्धन हरिश्वर मसला. बोल लेफ्ट साईड मसला श्रीवर्धन हरिश्वर दिव्यागर. मसला आपला ही मानगाव बाजारपेठ. तर मित्रांनो आता आलोय हॉटेलला जेवायला थांबतोय. कोकण पॅलेस आमचा रामवाडीतला. आमच्या नेहमी गाडी थांबवतो आम्ही म्हणून इकडं आलोय. पण चला जेवायला जातो. तर मित्रांनो जेवून निघालो आता रामवाडीतून, म्हणजे आपल्या कोकण पॅलेसमधून. आता परत पेनला खूप थकल्या कारण रनिंग पहिल्यांदा एवढी झाली आमची. थोडी मजा पण आली. आता पोचतोय खारपाडा. चला. हे बघा आता ते भाजी हे घेतले, भाजी वगैरे घेतले. इलायची केला स्वस्त होता इथे. आपला ते साई सर हॉटेलच्या आधी कणका गावठी कणका. आता ते दाखवा रे दाखवा.
हे दाखव क्रांती. ही बघ इलायची केली. ही बघ कणक. गावठी मेवा. चला. JNPT रोडने आलो कारण पनवेलमध्ये ट्रॅफिक खूप असते आणि आम्ही इकडंच जातो. हा रोड बेस्ट. डायरेक्ट वाशी बाहेर पडायला. हे बघा नवी मुंबई एअरपोर्ट. दिबा पाटील, स्वर्गीय दिबा पाटील एअरपोर्ट. तर मित्रांनो हे बघा आता पोचलो बेलापूरला, नवी मुंबई महानगरपालिकेजवळ. आता आम्ही इथून लेफ्ट मारू वाशी साईडला जायला. चला यांना सोडल्यात. यांना तर सोडले आता ओला करून दिले मुलुंडला. आम्ही पण आता सुखरूप पोचलो. कसा वाटला आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघितलात धन्यवाद. आम्ही भरपूर काय तुम्हाला दाखवला. परशुराम घाट वगैरे ते आणि हे परशुराम मंदिर. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय बाय. असं भेटू कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. काय कर बेटा.